तर हाताचा पाळणा, नेत्राचा दिवा, रक्ताचं पाणी, हाडाची कार्य केली असतील लहानाचं मोठं करताना. आई आणि बापाचं स्वप्न असतं आपलं लेकरू मोठं व्हावं. प्रत्येक आईला वाटतं, प्रत्येक बापाला वाटतं की माझं लेकरू म्हणजे म्हातार वयाची माझी काठी व्हावं नाही बाप. प्रत्येक आई बापाला वाटतं. रांगता रांगता जर लेकरू खाली पडलं आणि गुडघ्याला लागलं, रक्त वाहू लागलं, तर आई पळत येते, लेकरा. अरे लागतं लेकराच्या गुडघ्याला, पण यातना होतात आईच्या हृदयाला. हे नातं आई आणि लेकराचं आहे. एखादं संकट जर आलं तर बाप आपल्या लेकराला सांगतो, ए घाबरू नकोस, वाघासारखा बाप तुझ्या पाठीमागे आहे. लेकरासाठी रडले असतील आमचे भरत आबा, अजून रडतात दादांच्या डोळ्यात अजून पाणी आहे भरत दादाचे. पाठीमागच्या वर्षी आल्यावरती भरत दादानं सांगितलं, महाराज माझं लेकरू गेलो, फार मोठं दुःख आमच्या घरात झालं. गेलेला माणूस कधी परत येत नाही, फक्त मायेची नातेत रडावं लागतं. माई बाप, आई बापाच्या डोळ्यातल्या पाण्याची किंमत म्हणजे अब्जावती नव्हे, करोडापेक्षा जास्त आहे. जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठी दुर्भाग्याची गोष्ट एकच आहे, ज्या दिवशी आपल्याच लेकराची अंत्ययात्रा आपल्याच डोळ्याने आई बाप पाहतात ना, याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट या महाराष्ट्राच्या मातीत दुसरी कुठली आहे. झोपवलं असेल दादाला इथे, बसले असतील आई, बसले असतील बाबा, बसला असेल भाऊ, बसले असेल बहीण, रडत असतील लेकरं त्याची. प्रसंग आठवा 3 वर्षापूर्वीचा. रडता रडता आईने स्वतःच्या बांगड्या नाही फोडाव्या, आईने स्वतःचं कुंकू नाही पुसावं, तर आईने स्वतःचं पोट बनवावं. पोट का बनवते पोट आई? ए सोन्या, या पोटात तुला वाढवणारे सोन्या, या पोटात 9 महिने 9 दिवस किती यात्रा या पोटात मला झाले असतील रे लेकरा. तुझ्यासाठी काय काय पाळलं रे मी. डॉक्टर सांगायचे हे खाऊ नको, ते खाऊ नको, असलं खाऊ नको, ते खाऊ नको. नाही खाल्लं तुझ्यासाठी. उपाशी राहिले रे मी, उपाशी. रडता रडता गेलेल्या लेकराचा हात हातात आई घेते. ऐक, तो हात तोंडापर्यंत घेते. देवा, आईला माहित असतं आता माझ्या लेकराचा हात एकदा हातातून सुटला ना तर आयुष्यभर तो हात दिसणार नाही. शेवटच्या नजरेखाली आई पाहते आपल्या लेकराला, शेवटची नजर लेकरावरती टाकते. ए बाळा, रात्रीचं हांतरून ओलं केलं तरी मला जाग यायची रे तुझ्यासाठी. मी तुला उठवायची आणि कोरड्या जागेत टाकायची आणि मी त्या जागेत झोपायची. ती जागा तू ओली केलेली असते. बापानं सांगावं, आबासाहेबांचा मृत्यू पडल्यावरती आमचा भरत दादा आले असतील, डोक्यावरून शेवटचा हात फिरवला असेल, ए आभा उठ. नाही उठू शकत, सामर्थ्य संपून गेलेलं आहे. एक वाक्य सांगू, ज्या दिवशी तुमचा लेख जातो ना, लेख, त्या दिवशी फक्त आणि फक्त आई बाप दिसायला असतात पण असायला नसतात. पोटचा लेख गेल्यावरती आई बापाची मूर्ती फक्त आणि चालती बोलती असते देवा, पण त्या मूर्तीतला आत्मा केव्हाचा निघून गेलेला असतो. माय बाप, हे प्रेम आई बापाचं एका लेकरावरती असतं. आणि म्हणून माय बाप देवाकडे एकच मागणं आहे, हे परमेश्वरा, 3 वर्ष झालं रे दादाला जाऊन, तरी सुद्धा आईच्या डोळ्यातलं पाणी हटेना, तरी सुद्धा बापाच्या यातना मिठेना, तरी सुद्धा भावाच्या यातना संपना. आता मात्र या दुःखातून यांना सावरण्याचं काम कर, एवढं मागणं देवाच्या चरणावरती मागेल.
आई बाप, मी सुरुवात